नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 5 जानेवारी आणि सकाळचे 11:47 झाले आहे आणि मार्केटमध्ये बघू शकता एक आपल्या हायर प्राईजला सस्टेन होताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आता यामागील कारणे काय, अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे, ऑप्शन चेनमधला डाटा कसा आहे आणि पी-सी-आर लेवल आपल्याला काय संकेत देते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तसेच चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. चला, तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे आहे आणि त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये कशा प्रकारचं टार्गेट अपेक्षित आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे ऑप्शन चेन. तर ऑप्शन चेनमध्ये बघत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं राहते की ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे आजच्या दिवशी बदल झालेला आहे या डाटामध्ये. तर यामध्ये कॉल रायटिंग, पुट रायटिंग कशा प्रकारे झाली हे बघायचं आहे. तर हा डाटा बघण्या अगोदर आपण सर्वात पहिल्यांदा बघणार आहोत पी-सी-आर डाटा, की या वेबसाईटवर आपण पी-सी-आर डाटा नेहमी बघत असतो आणि लाईव्ह ऑप्शन चेनमध्ये सुद्धा तुम्हाला NSEच्या वेबसाईटवर सुद्धा पी-सी-आर डाटा काढता येतो. तर या ठिकाणी सध्या बघू शकता पी-सी-आर लेवल जी आहे आपली सध्याच्या कंडिशन या डाटानुसार आणि या वेबसाईटनुसार या पी-सी-आर लेवल आहे 1.3. ठीक आहे, 1.3 म्हणजे थोडंसं आपण हायर साईडलाच असल्यासारखं आहे, कारण आपण सकाळच्या कंडिशनमधला पाहिला 1.5च्या जवळपास सध्या पी-सी-आर होतं. त्यामुळे आपल्याला थोडंसं पहिल्या 5-10 मिनिटामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं, परंतु पुन्हा 1.2 पासून पुन्हा मार्केटमध्ये रिकव्हरी पुन्हा 1.3 पर्यंत गेलं. मार्केट आपल्या आजच्या 26,250 ते 26,380 या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसून येतं. थोडंसं आता ऑप्शन चेनचा डाटा बघूया. 1.34 एवढा पी-सी-आर डाटा सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, आता ऑप्शन चेन बघू शकता. आता ऑप्शन चेनमध्ये ही ऑप्शन चेन बघत असताना आपल्याला या ऑप्शन चेनमध्ये सध्या करंट मार्केट प्राईस जी दाखवूया, जी आपल्या रिअल मार्केटची आहे ती आहे 26,337. ही आहे सध्या करंट मार्केटची रिअल प्राईस. ठीक आहे, आता यानुसार आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघायचं. आपण आता सध्या 26,300च्या वरती सस्टेन करत असताना आपल्याला या ठिकाणी 26,300ची ही जी स्ट्राईक प्राईस, या स्ट्राईक प्राईस कशा प्रकारचा डाटा तयार झालेला आहे याबद्दल थोडंसं बघूया आपण. तर 26,300ची ही स्ट्राईक प्राईस, या 26,300च्या स्ट्राईक प्राईजवर बघू शकता पुट रायटिंग, जो की तेजीसाठी तयार झालेला आहे. 26,300च्या स्ट्राईक प्राईजला पुट रायटिंग बघू शकता किती आहे, 2,91,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी किती झालेला आहे, 2,91,00,000चा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. 26,300च्या स्ट्राईक प्राईजला 2,91,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आजच्या दिवसाला 1,58,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट तयार झाला आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवणार. असे किती आहेत पोझिशन, 2,91,00,000 आणि त्यामध्ये 1,58,00,000च्या आजच्या. त्यानंतर 26,250, या 26,250च्या स्ट्राईक प्राईजवर आहे डाटा 1,75,00,000चा, त्यामध्ये 76,00,000चा आजचा ओ ॲडिशन आहे आणि त्यानंतर जो सपोर्ट आपला स्ट्रॉंगली 26,200, या 26,200च्या स्ट्राईक प्राईजला बघू शकता 2,23,00,000च्या पोझिशन या ठिकाणी सध्या आहे आणि त्यामध्ये 64,00,000च्या. म्हणजे या तिन्ही स्ट्राईक प्राईजवर बघू शकता जबरदस्त पुट रायटिंग या ठिकाणी झालेली आहे. अनबिलिव्हेबल अशी पुट रायटिंग या ठिकाणी सध्या झालेली आहे. म्हणजे स्ट्रॉंगली मार्केटमध्ये फ्रेश तेजीसाठी पोझिशन या ठिकाणी आपल्याला असलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे. आता हे झालं आपल्याला सपोर्ट साईडला, या सर्व पोझिशन सपोर्ट साईडला आहेत. आता थोडंसं आपल्याला बघायचं की रेजिस्टन्स कुठल्या लेवलवर आणि त्यामध्ये काय आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम दिसून येते. 26,300 ही स्ट्राईक प्राईज आपली महत्त्वाची, या प्राईजच्या वर असल्यामुळे आता 26,300च्या या स्ट्राईक प्राईजवर बघू शकता डाटा किती आहे, 1,45,00,000. किती आहे डाटा, 1,45,00,000 आणि त्यामध्ये ॲड झालेला आहे 62,00,000. ठीक आहे, तर या ठिकाणी 1,45,00,000 मध्ये 62,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झाला आहे, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन तयार केलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे, मंदीसाठी या ठिकाणी पोझिशन तयार केली आहे. त्यानंतर आणखी सेकंड रेजिस्टन्स बघायचा 26,350, ज्या लेवलच्या वरती आपण थोडंसं ज्या ठिकाणपासून आपल्याला सेलिंग प्रेशर येत आहे, या 26,350, या 26,350च्या स्ट्राईक प्राईजवर बघू शकता 2,02,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. यामध्ये 1,31,00,000चा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर 26,400 या स्ट्राईक प्राईजला किती ॲड झालेलं आहे, 2,01,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे. त्यामध्ये 1,27,00,000चा ॲड आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी बघू शकता कॉल रायटिंगसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते. या ठिकाणी बघू शकता 5.5 कोटीच्या जवळपास ओपन इंटरेस्ट टोटल आपल्याला सेलिंग साईडला दिसत आहे. त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा जास्त प्रमाणात आपलं ओपन इंटरेस्ट दिसत आहे, कारण आता 26,350च्या जवळपास आपण ट्रेड करत असताना 26,350वर बघा या ठिकाणी 1,62,00,000चा ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे. कॉल रायटिंगच्या तुलनेत पुट रायटिंग जबरदस्त होत आहे, म्हणजे तेजीचे पोझिशन जबरदस्त तयार होत आहे आणि मार्केटचा सेंटिमेंट सुद्धा आपल्याला हायर साईडला म्हणजे तेजीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येते. या ठिकाणी या पोझिशनची शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आजचं जे मार्केट आहे बाय ऑन डिपचं मार्केट या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मार्केट जसंही खाली येतं त्या ठिकाणी काय होत आहे, शॉर्ट कव्हरिंगून मार्केट पुन्हा तेजीकडे जायला सुरुवात करत आहे. म्हणजे या ठिकाणच्या ह्या पोझिशन्स क्युअर ऑफ व्हायला सुरुवात होतं, कारण या ठिकाणी बघू शकता डाऊन साईडला आपल्याला
हा डाटा निगेटिव्हमध्ये जाताना दिसून येत आहे. म्हणजेच काय होत आहे, जसंही मार्केट खाली यायला प्रयत्न करत आहे या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कव्हरिंगचा जबरदस्त सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे, कारण या ठिकाणची पुट रायटिंग जबरदस्त झालेली आहे. आता महत्त्वाचं याच्यामध्ये हीच आहे की ही 26,350ची स्ट्राईक प्राईस, या स्ट्राईक प्राईस बघू शकता 1,66,00,000 1,22,00,000 आजच्या दिवसामध्ये ॲड झाला. हे थोडंसं या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह संकेत आहे. फक्त आपला PCR लेवल बघा 1.35 आलेला आहे आणि मगाच्या डीपमध्ये 1.1 पर्यंत तो PCR आलेला होता. म्हणून मार्केटमध्ये त्या ठिकाणी रिकव्हरी पाहायला मिळाली आणि ओव्हरऑल मार्केटचा सेंटिमेंट आता सध्याच्या कंडिशननुसार मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटिंग झालेली आहे. तेजीसाठी पोझिशन चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे आणि ह्या साईडला कॉल रायटिंग झालेली आहे, परंतु मार्केटच्या सेंटिमेंटनुसार आणि पुट रायटिंगच्या नुसार या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला थोडीशी पॉसिबल होईल असं वाटत आहे. शॉर्ट कव्हरिंग येण्याचे संकेत या ठिकाणी दिसून येत आहे. आता अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे आणि त्यानंतर आपल्याला निफ्टीच्या चार्टवर कशा प्रकारचं मोमेंटम आहे ते थोडंसं चार्ट पॅटर्न समजून घेऊया. आता तो आपण चार्टवर. आता हा निफ्टीचा चार्ट, ठीक आहे. आता निफ्टीच्या चार्टमध्ये आपण हे करून पहिल्यांदा अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचे मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते बघूया. सर्वात पहिल्यांदा बघू शकता इंडिया विक्स जबरदस्त वाढलेला आजच्या ठिकाणी, म्हणजे मार्केटमध्ये वोलॅटिलिटी सुरुवात झाली असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, कारण आपण एकदम लोअर 14 ते 15 वर्षाच्या लोअर साईडला होतो, त्यापासून मार्केटमध्ये ट्रेंड थोडासा चेंज होताना आपल्याला दिसून आले. त्यानंतर ब्रेकआउट आपल्याला कन्फर्म झालेला आहे. PCR सुद्धा हायर प्राईजला आहे बघू शकता. आज जबरदस्त PCR सुद्धा आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहे. पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर यामध्ये 7.5%च्या जवळपास आज PCR चेंजेस झालेला आपल्या ठिकाणी दिसून येत आहे. बघू शकता हा PCR किती आहे, 7.5%च्या जवळपास या ठिकाणी चेंज झालेला आहे. हा बघू शकता हा PCR जबरदस्त याच्यामध्ये आजचे 7.5%च्या जवळपास PCR बदल झाले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता निफ्टी आपला 26,323 एक समजा मीडियम परावर्तीच्या हायच्या जवळपास सध्या ट्रेड करताना आपल्याला दिसून येते. जास्त तेजी किंवा मंदीमध्ये सध्या आपल्याला पॉझिटिव्हमध्ये दिसत नाही आहे, तो 4 ते 5 पॉईंटच्या डिफरन्समध्ये आहे. त्यानंतर सेन्सेक्समध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे, जो आपल्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हाय होता त्या प्राईसच्या जवळपास आपल्याला ट्रेड करताना दिसून येत आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कुठल्याही बाजूला मार्केट जाण्याचे संकेत जास्तीत जास्त, पण ओव्हरऑल मार्केटच्या सेंटिमेंटनुसार मार्केटमध्ये अपसाईडलाच तेजी पाहायला मिळणार आहे. आता याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगते थोडंसं आणखी. त्यानंतर बँक निफ्टी बघू शकता, बँक निफ्टी सुद्धा हायर प्राईजला सस्टेन राहण्यासाठी प्रयत्न करता येतो चांगल्या प्रकारे. त्यानंतर फिन निफ्टीमध्ये सुद्धा हायर प्राईज बँक निफ्टीप्रमाणे. ठीक आहे, त्यानंतर मिड कॅप सुद्धा चांगल्या प्रकारे अपसाईडला सस्टेन आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. मार्केट थोडंसं पहिल्या याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली, परंतु पुन्हा सस्टेन होताना आपल्याला दिसून येत आहे. आता यामधला मोठा गेम चेंजर आहे IT सेक्टर. तर IT सेक्टरमध्ये बघू शकता, या ठिकाणी बघू शकता IT सेक्टरमध्ये आजच्या पहिल्या याच्यामध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. तुम्ही बघू शकता कंटिन्युअस कॅन्डल आपल्याला कशा प्रकारच्या पाहायला मिळते या ठिकाणी. जबरदस्त सेलिंग प्रेशर या ठिकाणी आपल्याला किती कॅन्डलचा कंटिन्यू एकसारख्या फुल बुलिशमध्ये, म्हणजे मार्केटवर चांगल्या प्रकारचा पहिल्या याच्यामध्ये दबाव तयार केला होता, परंतु लोअर साईडला पुन्हा या ठिकाणी सपोर्ट मिळाल्यामुळे मार्केटमध्ये काय थोडंसं या ठिकाणी रिकव्हरी होताना आपल्याला IT सेक्टरमध्ये पाहायला मिळत आहे. आता ही रिकव्हरी झाली की मार्केटमध्ये ओव्हरऑल सेक्टरमध्ये म्हणजे निफ्टीच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिकव्हरी पाहायला मिळेल. कारण ऑलरेडी निफ्टी जर बघितलं सेंटिमेंट वाईज तर मार्केटमध्ये निफ्टी हा पॉझिटिव्हच आहे, परंतु IT सेक्टरच्या थोडंसं सेलिंग प्रेशरमुळे त्याला कुठे ना कुठेतरी ब्रेक लागला आजच्या तेजीला या IT सेक्टरच्या सेलिंग प्रेशरमुळे. आता या ठिकाणी जर रिकव्हरी अशा प्रकारे जर पाहायला मिळालं या ठिकाणपासून, तर तो निश्चितच निफ्टीला सपोर्ट देऊन निफ्टी पुन्हा आपल्या तेजीच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात होईल. महत्त्वाचं आता निफ्टीमध्ये रिकव्हरी येतात, त्यामुळे समजा तुम्हाला या ठिकाणी निफ्टीमध्ये सुद्धा अपसाईडला रॅली पाहायला मिळत आहे अशा प्रकारची. ठीक आहे, तर अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला अदर इंडेक्सवरून समजून घ्यायला लागते. त्याचबरोबर आता हे मोमेंटम समजून घेत असताना आपल्याला महत्त्वाचं करायचं की अदर जे आपल्या स्ट्राईक प्राईजचे जो चार्ट राहतात, ऑप्शनच्या प्रीमियमच्या स्ट्राईक प्राईजचे जे चार्ट राहतात, त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला हे बघावं लागते. या ठिकाणी बघू शकता मार्केट या लेवलच्या वरती, म्हणजे जो सकाळचा जो हाय एक त्या प्रीमियमने तयार केलेला 280च्या जवळपास 290च्या जवळपास, त्याच्यावरती तो सस्टेन होत नाही. म्हणजे काय वरच्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग होत आहे थोडंसं या ठिकाणी लक्षात येत आहे. कारण आपल्याला हे प्रीमियमचे चार्ट याच्यासाठी चेक करावं लागते. जर ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये जर तुम्हाला तेजीच्या पोझिशन तयार होताना दिसत असेल तर त्याचं रिॲक्शन तुम्हाला पहिल्यांदा प्रीमियमच्या चार्टमध्ये दिसायला पाहिजे. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते की ओव्हरऑल मार्केटमध्ये तेजीचे पोझिशन तयार होत आहे की मंदीच्या. आता या ठिकाणी काय आहे, जसंही प्राईस हायर प्राईजला जातं या ठिकाणी पुन्हा शॉर्ट सेलचे पोझिशन तयार होत आहे. म्हणजेच मार्केटमध्ये कुठे ना कुठे या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग किंवा शॉर्ट सेलिंगच्या पोझिशन, सेलिंग प्रेशरचा दबाव या ठिकाणी दिसून येत आहे. हे आहे अशा प्रकारचं मोमेंटम. आता जसं आपण कॉल ऑप्शनमध्ये चेक केलं तसं थोडंसं पुट ऑप्शनच्या चार्टमध्ये चेक करा. म्हणजे पुट ऑप्शनमध्ये कशा प्रकारच्या लेवल्स तयार झाल्या
हे समजतं. आता या ठिकाणी जर बघितलं कॉल ऑप्शनच्या चार्टमध्ये बघू शकता, थोडंसं तुम्हाला हा चार्ट मोठा करून दाखवते. तर ही हायर प्राईस जी आहे याची, ही 280च्या जवळपास बघू शकता. ही 280 ते 290च्या जवळपास ही एक त्यानं काय केलं, एक रेंज तयार केलेली आहे, वरचा टॉप तयार केलेला आहे. त्या ठिकाणापासून या ठिकाणी पहिल्यांदा शॉर्ट आलं 280, 180, 200, 190 पर्यंत, पुन्हा तिथून 280, 290 पर्यंत गेला, पुन्हा तिथून डाऊन साईड जात आहे. परंतु आता मार्केटमध्ये जर तेजी व्हायची असेल तर हा ब्रेकआउट देणे खूप महत्त्वाचं आहे. परंतु पुट ऑप्शनमध्ये कशा प्रकारचं मुवमेंटमध्ये थोडंसं बघूया. तर आता हा या ठिकाणी आपण पुट ऑप्शनचा चार्ट लावूया. ठीक आहे, म्हणजे पुट ऑप्शनमध्ये सुद्धा आपल्याला त्या प्रकारचं मोमेंटम दिसून यायला पाहिजे. तर पुट ऑप्शनमध्ये बघू शकता, पुट ऑप्शन 240च्या जवळपास घेऊया आपण सारख्या प्रीमियमचं. तर या ठिकाणी बघू शकता पुट ऑप्शनमध्ये सुद्धा या प्रकारचा एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार केलेला आहे. म्हणजे मार्केट काय जसं हायर प्राईसला जात आहे, जो त्याने सकाळी एक ज्यापासून सेलिंग चालू केली, हा सपोर्ट घेऊन मार्केट पुट ऑप्शन पुन्हा तेजीकडे वळला, पुन्हा काय झालं सपोर्टच्या ठिकाणापासून या ठिकाणी म्हणजे हा या ठिकाणी रेजिस्टन्स तयार झालेला आहे, पुन्हा या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा हा एक बेस म्हणजे हा जो बेस आहे 180चा, याने हा 180चा बेस तो मेंटेन करताय. ज्याप्रमाणे हा कॉल ऑप्शनच्या प्रीमियममध्ये हायचा प्रीमियम त्याने तो हे केला होता, टॉप बेस तयार केला होता. त्याप्रमाणे पुट ऑप्शनने सुद्धा काय केलं की हा एक डाऊन साईडचा बेस तयार केलेला आहे. आता जोपर्यंत ही रॅली कंटिन्यू होणार नाही याच्यामध्ये, तोपर्यंत तुम्हाला अपसाईड सुद्धा पाहायला मिळणार नाही. म्हणजे आता सध्या या रेंजमध्ये फसलेलं असं मार्केट दिसून येत आहे. कारण 26,300 ही स्ट्राईक प्राईस ऑप्शन चेन डाटानुसार चांगल्या प्रकारची सपोर्टची झालेली आहे आणि 26,400 ही ऑप्शन चेन डाटानुसार स्ट्रॉंगली सेलिंग झोन, पुन्हा प्रॉफिट बुकिंग झोन या प्रकारची तयार झालेली आहे. आता महत्त्वाचं काय आपल्याला की थोडंसं आणखी प्रॉफिट बुकिंग जर झालं तर या ठिकाणी काय PCR थोडंसं आपला हलका होणार आहे. PCR हलका झाल्यामुळे काय की मार्केटमध्ये पुन्हा तुम्हाला पोझिशन घेण्यासाठी चांगल्या प्रकारच्या पोझिशन या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला आजच्या याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. तर बघूया आणखी आता मार्केट क्लोजिंग नंतर कशा प्रकारचं मोमेंट आपला महत्त्वाचं आहे की थोडंसं मार्केटमध्ये करेक्शन यायला पाहिजे. त्यानुसार काय PCR आपला चांगल्या प्रकारे खाली येईल. PCR खाली आल्याच्यानंतर काय मार्केटमध्ये आपल्याला फ्रेश बाईंगसाठी पोझिशन घ्यायला तयार येईल. नाहीतर वरच्या बाजूला थोडंसं तुम्हाला या ठिकाणी PCR डाटानुसार आणि ऑप्शन चेन डाटानुसार या ठिकाणी सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. प्रॉफिट बुकिंग व्हायला या ठिकाणी सुरुवात होईल असं मला थोडंसं या ऑप्शन चेनच्या डाटावर, कारण मार्केटमध्ये वरच्या हायर प्राईजला थोडंसं सेलिंग प्रेशर वाढत असल्यामुळे काय या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगची शक्यता दाट राहते अशा ठिकाणी. कारण जरी तुम्हाला ऑप्शन चेनमधला डाटा दिसत आहे, परंतु डाटा तो टाईम टू टाईम चेंज होत राहतो. कारण मार्केटमध्ये काय की थोड्या प्रमाणात मार्केट काय थोडंसं तेजीच्या इकडे पोझिशन लावायला सुरुवात करतो, काही वेळपर्यंत त्या ठिकाणी सस्टेन करतो, पण मार्केट त्या दिशेने जर रिॲक्शन जर देत नसेल तर मग काय होते की आहे त्या पोझिशन काय होणार आहे की तिथं प्रॉफिट बुकिंग करून बाहेर निघणार आहे. अशा कंडिशनमध्ये काय होतं मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळते. तर हे आपल्याला थोडंसं टाईम टू टाईम ऑप्शन चेनचा डाटा कशा प्रकारे चेंज होत आहे, त्यामध्ये बदल कसे होत आहे, कॉल ऑप्शनमध्ये वाढत आहे की पुट ऑप्शनमध्ये वाढत आहे, अदर इंडेक्स कशा प्रकारे ट्रेड करत आहे, या सर्व गोष्टीचं कॉम्बिनेशन करून हे करायला की तेव्हा तुम्हाला जी कॅन्डल तयार होत आहेत चार्टवर त्याचा कॉन्फिडन्स येतो, कशा प्रकारचे बदल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचं मोमेंटम आज पाहायला मिळत आहे. मार्केटमध्ये थोडंसं वरच्या साईडला तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल, परंतु डाऊन साईड आल्याच्यानंतर फ्रेश खरेदी आणि शॉर्ट कवरिंगचा सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा कंडिशनचं आज मार्केट आहे. म्हणजे बाय ऑन डिपचं मार्केट आहे. हाय प्राईजला तुम्हाला थोडंसं सेलिंग साईडला सुद्धा पाहायला मिळेल. ठीक आहे मित्रांनो, सांगितलेली माहिती आहे आणि सांगितलेलं जे काही ऑप्शन चेनचा डाटा आहे याबद्दल तुम्हाला ज्या काही शंका असतील किंवा जे काही तुमचे क्वेश्चन असतील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तसेच व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, ज्यामध्ये पूर्ण ऑप्शन चेन डाटा, चार्ट आणि कशा प्रकारचे ॲनालिसिस केले जाते आणि अदर इंडेक्सवरून कशा प्रकारचे संकेत घेतले जाते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण नेहमी याच्यामध्ये पाहतो. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय श्रीराम.